पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्याला मागितले पैसे, महिला अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले। बेघरांना आश्रय देण्यासाठी सरकारने पंतप्रधान आवास योजनेसारख्या कल्याणकारी योजना सुरू केल्या होत्या, मात्र काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्यांच्या पातळीवर या योजनांची योग्य अंमलबजावणी होण्यापासून रोखतात। त्यामुळे अशा योजनांमध्ये अनेक भ्रष्टाचार वाढतो। राजस्थानच्या अजमेरमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे। पंतप्रधान आवास योजनेसाठी लाच घेतल्याबद्दल एका महिलेला ग्रामविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली। एका तक्रारदाराने अजमेर येथील एसीबी कडे तक्रार दाखल केली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले। तक्रारीत त्याने दावा केला की ग्रामविकास अधिकारी सोनाक्षी यादव यांनी PMAY अंतर्गत घरासाठी निधी देण्याच्या बदल्यात 2,500 लाच मागितली। सुरुवातीला त्यांनी 1000 दिले, पण सोनाक्षी यादव तिथेच थांबल्या नाहीत, त्यांनी आणखी 1,500ची मागणी केल्याचा आरोप तक्राराने केला आहे। तक्रारीच्या म्हणण्यानुसार आरोपी सोनाक्षी यादवने गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्याला आधीच धमकी दिली। सोनाक्षी यांनी सांगितले की पूर्ण रक्कम दिल्याशिवाय घर मंजूर होणार नाही। यादव यांची वाढती मागणी पाहून लाभार्थ्याने एसीबी कडे तक्रार केली। तक्रार मिळताच एसीबीच्या महासंचालक स्मिता श्रीवास्तव यांनी ह्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तात्काळ एक पथक स्थापन केले। पोलीस उपनिरीक्षक अनिल कायल यांच्या देखरेखीखाली आणि पोलीस निरीक्षक कांचन भाटी यांच्या नेतृत्वाखाली अजमेर एसीबीच्या पथकाने कारवाई केली। पथकाने एक योजना आखली ज्यानुसार सोनाक्षी यादवला हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। या दरम्यान अटकेनंतर एसीबीचे पथक सोनाक्षी यादवची चौकशी करत आहे। यादव विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपासात यामागे मोठे नेटवर्क आहे का हे उघड होण्याची शक्यता आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते, आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि असेच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।